उरुण शहराचे नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांच्या अपात्रतेसंदर्भात सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाला नगरविकास खात्याने आज स्थगिती दिली आहे। त्याप्रमाणेच बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांच्या नगरसेवक पदाच्या अपात्रतेच्या निर्णयाला सुद्धा स्थगिती देण्यात आली आहे। जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात चर्चा केली होती। 10 जुलैला सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवलं होतं। नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी या संदर्भात 16 जुलैला नगरविकास खात्याकडे अपील करून स्थगिती अर्ज केला होता। या अर्जाच्या अनुषंगाने गुरुवारी 30 जुलैला सुनावणी आयोजित करण्यात आली होती। मात्र या सुनावणीत काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या 10 जुलैच्या आदेशाला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांच्या या पत्रामुळे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे परत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील असाच निर्णय त्यांचे बंधू नगरसेवक सुनील संभाजीराव मलगुंडे यांच्या नगरसेवक पदाच्या बाबतीतही झालाय। नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात भाजपच्या आदेशामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचं वातावरण होतं। आनंदराव मलगुंडे यांच्या विरोधात जयकर उर्फ घनश्याम जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अपात्र ठरवलं होतं। दोघांनीही अपील दाखल केल्यानंतर राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने पुढील आदेश येईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे। मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीस आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय इमारत असे नामकरण केले। मिरज तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रशासकीय इमारतीस नाव दिल्याची माहिती मिळताच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्रशासनाकडे मागणी करून इमारतीला नाव देण्यात आलं नसतं। प्रशासनावर आमचा विश्वास नाही, त्यामुळे आम्हीच इमारतीस नाव दिले असं आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांनी स्पष्ट केलंय। पंचायत समिती इमारतीस आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आले। या नामकरणाचा ठराव मांडून त्याबाबतचा ठराव मंजूर करून घेण्याची आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची पुढील दिशा असणार असल्याचे सचिन कांबळे यांनी सांगितले। नूतन इमारतीस कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं। यावेळी पंचायत समिती कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू होतं। मात्र या ठिकाणी प्रशासनाचे कोणीही अधिकारी आले नाहीत। इमारतीस नामकरण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी प्रशासनावर अविश्वास व्यक्त करत टीका केली आहे। एकूणच घटनाक्रमाबाबत प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी गटविकास अधिकारी स्वायमोते यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही। यामुळे प्रशासनाची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही। नामकरण केल्यानंतर नामफलकास पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला। संत दासराम केळकर महाराज शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या विक्रीला समर्थन देण्यासाठी माझ्यावर टक्केवारीचा आरोप स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी केला होता। त्यांनी हा प्रश्न महापौर आणि सभागृह नेत्यांना विचारावा असं आवाहन विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिलंय। तर पूर नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाचं काम बेकायदेशीर असल्याचा दावा ते करतात। मग पालकमंत्री आणि दोन्ही आमदारांनी हा प्रकल्प का आणला याचं उत्तर द्या असा सवाल देखील त्यांनी केलाय। भाजपला शहाणपण शिकवण्यापेक्षा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी महापालिकेच्या महासभेत संत दासराम केळकर महाराज शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या विक्रीला समर्थन देण्यासाठी किती टक्केवारी घेतली असा आरोप स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी केला होता। या आरोपाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण म्हणाले, संत दासराम केळकर महाराज शॉपिंग सेंटरमधील उर्वरित 3 गाळ्यांच्या विक्रीचा ठराव महासभेत मंजूर झालाय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने हा विषय महासभेपुढे आला होता। या प्रकरणात टक्केवारीचे आरोप करणाऱ्या सभापती माने यांनी महापौर आणि सभागृह नेत्यांनाही तोच प्रश्न विचारावा असा टोला त्यांनी लगावलाय। सभापती अतुल माने यांना ठेकेदारीचा अनुभव आहे, लोकसेवेचा नाही। नेत्यांच्या मर्जीतून ते सभापती झाले असले तरी त्यांच्या वागण्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होते असा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केलाय। महापालिका क्षेत्रातील घरपट्टी अनुषंगाने नागरिकांची बाजू ऐकून घ्यावी, घरपट्टी संदर्भात प्राप्त प्रत्येक हरकतीचे निरसन करावे, नागरिकांचे योग्य समाधान करावे अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या। नगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांच्या सविस्तर आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष,
महापौर धीरज सूर्यवंशी, आयुक्त संचिता महापात्र, उपमहापौर गजानन मगदुम, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपायुक्त राहुल रोकडे आणि अश्विनी पाटील, स्थायी समिती सभापती अतुल माने, महापालिका गटनेते संदीप आवटी आदी जण प्रमुख उपस्थित होते। या बैठकीत प्रामुख्याने घरपट्टीच्या अनुषंगाने आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रात घरपट्टीबाबत सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घ्यावे, हरकतीबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीने प्राप्त निवेदनाची दखल घ्यावी, प्राप्त प्रत्येक हरकतीची दखल घेऊन प्रत्यक्ष घर भेटी देऊन घरपट्टी आकारणीची पडताळणी करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या। पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भांडवली पद्धतीने कर आकारणीनुसार कर कमी झालेल्या मालमत्ता 36,539 आणि कराच्या मागणीमध्ये कोणताही बदल न केलेल्या मालमत्ता 44,210 अशा एकूण 80,749 मालमत्ता आहेत। या अनुषंगाने ज्यांची घरपट्टी कमी झाली किंवा आहे तेवढीच आहे त्यांचा दाखला देऊन सामान्य नागरिकांना याची माहिती द्यावी, त्यामुळे नागरिकांचं याबाबतचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल असंही ते म्हणाले। चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होतीये। कोयना धरणात 84 टीएमसी पाणीसाठा झाला असून ते 80% भरले, त्यामुळे गुरुवारी धरणाचे 6 दरवाजे 1 फुटाने उघडून पाणी सोडण्यात आले। धरणातून 5,000 तसेच वीज निर्मिती युनिटमधून 1,050 क्युसेक असे मिळून 6,129 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय। चांदोली धरणात 29.50 टीएमसी पाणीसाठा असून ते 85% भरले, त्यामुळे तिथून 6,900 क्युसेक विसर्ग सुरू आहे। दोन्ही धरणातून पाणी सोडलं जात असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे, तर सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं। कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून 5,079 क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात आलाय। कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1,050 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोयना नदीमध्ये एकूण 6,129 क्युसेक विसर्ग सुरू होईल। चांदोली धरण क्षेत्रातही पावसाची रिपरिप सुरूच राहिली आहे। धरणात 29.50 टीएमसी पाणीसाठा झालाय, त्यामुळे धरणातून विसर्ग सातत्याने वाढवला जातोय। गुरुवारी 6,900 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याची झपाट्याने वाढ झाली आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी 15 फुटांवर पोहोचली आहे। राष्ट्रीय महामार्ग 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या बायपासकरिता भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले, त्यामुळे तासगाव बायपासचा प्रश्न मार्गी लागणार असून शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याबाबतची माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे। माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या 65 किलोमीटर लांबीच्या बायपासकरिता लागणाऱ्या जमिनीचं भूसंपादन आणि तो विकसित करण्याकरिता निधी उपलब्ध करून मिळण्याकरिता केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता। त्या पाठपुराव्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या बायपासकरिता भूसंपादनाचं राजपत्र आज प्रसिद्ध करण्यात आले। या राजपत्रानुसार आळते, लिंब, विसापूर, शिरगाव, बोरगाव, ढवळी, वंजारवाडी, पानमळेवाडी, वासुंबे, कवठे एकंद, तासगाव या गावांमधील सुमारे 49 हेक्टर जमिनींच्या भूसंपादन आणि अधिग्रहण करण्याबाबत सूचना प्रसिद्धीस देण्यात आली आहे। कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केलं असतानाही संजयनगर परिसरातील अहिल्यादेवी होळकर चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर स्वतःजवळ गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारावर पोलिसांनी कारवाई केली आहे। 1 पिस्टल आणि 1 काडतूस असा एकूण 50,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली। या प्रकरणी स्वप्नील प्रकाश कोलप याला अटक केली आहे। जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होतं। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की 2025 साली तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केलेला संशयित स्वप्नील कोलम
हा स्वतःजवळ रिव्हॉल्व्हर घेऊन फिरतोय. मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी संजयनगर परिसरातील अहिल्यादेवी होळकर चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील सुंदर पार्क गल्ली नंबर 2 मध्ये सापळा रचून संशयित कोलप याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचं लोखंडी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस मिळालं. तसेच त्याच्याकडे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी नसल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून एकूण 50,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या निधीचे सर्व जिल्हा परिषद सदस्यांना समान पद्धतीने वाटप करा अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष संकेता पाटील, उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती ऋषिकेश लाड, सभापती दादासाहेब कोळीकर, पृथ्वीराज पाटील यांच्यासह सदस्यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध होतो. या निधीतून ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास यांसह विविध मूलभूत सुविधांची कामे केली जातात. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध होणं आवश्यक आहे. मात्र निधीचे वाटप करताना काही मतदारसंघांना अधिक तर काहींना कमी निधी मिळण्याची शक्यता व्यक्त होते. त्यामुळे सर्व सदस्यांना समान न्याय मिळावा यासाठी निधीचे समान पद्धतीने वाटप करावे अशी भूमिका पदाधिकारी आणि सदस्यांनी घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास कामांना गती देण्यासाठी उपलब्ध होणारा निधी सर्व भागांना समान प्रमाणात मिळणं गरजेचं आहे. कोणत्याही सदस्याच्या मतदारसंघावर अन्याय होऊ नये यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीच्या वाटपाचं निश्चित धोरण ठरवावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. सर्व सदस्यांना समान संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील विकास कामांना अधिक व्यापक स्वरूपात गती मिळेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. देशात आयात होणाऱ्या बेदाणा द्राक्षांवर बेसरेट ठरवून 100% आयात शुल्क आकारावे. देशांतर्गत फळ उत्पादकांच्या हिताचे संरक्षणासाठी केंद्र शासनाने आयात धोरणात तातडीने बदल करावा. यासाठी 3 ऑगस्टला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केल्याची माहिती राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी दिलाय. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर यापूर्वीही 2दा मोर्चा काढण्यात आला. मात्र मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहिलं नाही, म्हणून पुन्हा 10,000 शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. सांगलीतील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरुवात होणार आहे. मोर्चात द्राक्ष, केळी, हळद, पेरू, गूळ, फुले उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. चव्हाण म्हणाले, देशात तरुणांचे नुकतेच आंदोलन झालं, त्यांच्या मागण्यांकडे केंद्राने लक्ष दिलं. त्याच धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलनाची तयारी करतोय. अफगाणिस्तान, चीन तसेच अन्य देशातून आयात होणाऱ्या बेदाण्यावर किमान आधारभूत दर 300 रुपये तर द्राक्षासाठी किमान 150 रुपये किमान दर ठरवून 100% आयात कर लागू करावा. सध्या भारतीय द्राक्षांना अन्य देशात 105% आयात कर आहे. विशेष म्हणजे चोरट्या मार्गाने होणारी आयात 100% बंद झाली पाहिजे. देशात द्राक्ष बेदाण्याचा चांगला दर्जा असतानाही स्वस्तातील परदेशी मालामुळे आपल्या शेतकऱ्यांचा तोटा होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित नागरिक संवाद कार्यक्रमाने शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी केलं. यामुळे सामान्य जनतेच्या अडीअडचणींना संवेदनशीलतेने प्रतिसाद देणारे व्यासपीठ उपलब्ध झाले. आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळाल्याने आज अनेकांच्या अपेक्षांना नवी आशा मिळाली आहे. शासनाची प्रत्येक योजना आणि सेवा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी असून तो त्यांचा हक्क आहे. त्यामुळे या योजना गरजूंपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. प्रशासनाने लोकाभिमुख, पारदर्शक आणि संवेदनशील पद्धतीने काम करून प्रत्येक प्रकरणाला न्याय द्यावा अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आयुक्त संचिता महापात्र, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, पालकमंत्री याचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे आत्मीयतेने आणि संवेदनशीलतेने ऐकून घेतले. प्रलंबित असलेले प्रश्न, शासकीय प्रक्रियेतील अडचणी आणि विविध विभागांशी
संबंधित गाऱ्हाणी नागरिकांनी मांडली आहेत. प्रत्येक निवेदनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. आष्टा येथे बसमधील महिला प्रवाशाचे दागिने हातोहात लंपास करणाऱ्या सराईत चोरट्या महिलेला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या महिलेकडून 1,40,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सांगली बस स्थानकात ही परिसरात कारवाई केली आहे. कामिना प्रकाश चौगुले या रेकॉर्डवरील महिलेला अटक केली आहे. मिरजेत राहणाऱ्या फिर्यादी रोहिणी बल्लाळ या 14 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आष्टा बस स्थानकात बसमध्ये बसत असताना त्यांच्या पर्समधील 1,40,000चे दागिने अज्ञात चोरट्याने हातोहात लंपास केलं होतं. याबाबत त्यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तपास सुरू केला. यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की पोलिसांच्या रेकॉर्डवरील महिला कामिना चौगुले ही सांगली बस स्थानकात चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने शहर मध्यवर्ती बस स्थानकात सापळा लावून तिला ताब्यात घेतलं. यावेळी महिला पोलिसांनी तिची झडती घेतली असता पिशवीत सोन्याचं गंठण आणि रोख रक्कम मिळाली. या मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता तिने सांगितले की 15 दिवसांपूर्वी आष्टा बस स्थानकात एसटीमध्ये बसणाऱ्या महिलेच्या बॅगेत असणाऱ्या पर्समधील गंठण चोरलं. यावेळी तिच्याकडून 1,40,000चं सोन्याचं गंठण आणि रोकड असं एकूण 1,40,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.